भाई सकाळी सकाळी माझ्या मित्रांचा फोन चालू आहे आणि आता मी निघतोय हरिहरेश्वरवरून. चला मंडळी, आता आम्ही जेटीतून गाडी बागमांडवा येथे जेटी आहे, तिथून आता आम्ही परत गाडी टाकू आणि मग पुढच्या मच्छी आली वाटतं बोटीवरून. आमच्याकडे चपात्या उरल्या होत्या कालच्या, सो आम्ही विचार केला की ते कुठेतरी गाई वगैरे बैल वगैरे दिसतील तर आपण त्यांना खाऊ घालूया. दुपारचं जेवण आम्ही जेवायला बसलोय. या जेवायला व्हेज थाली खायला. आज सोमवार आहे, मस्त दर्शन घेतले आणि व्हेज आज संध्याकाळ पण व्हेज. त्याला आमरस भेटला. आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. भाई सकाळी सकाळी माझ्या मित्रांचा फोन चालू आहे आणि आता मी निघतोय हरिहरेश्वरवरून. साधा काम ना भाई. चला, अरे महादेव. चला मंडळी, आता आम्ही जेटीतून गाडी बागमांडवा येथे जेटी आहे, तिथून आता आम्ही परत गाडी टाकू आणि मग पुढच्या स्टॉपला उतरू. मस्त प्रवास चालू आहे आणि हा जो बोटीतून गाडी टाकायचा जो हे अनुभव आहे तो खूप भारी आहे. आम्ही पहिल्यांदा काल टाकली आणि आता दुसऱ्यांदा, तर 2 मिनिटावरतीच अंतरावरती आहे त्याने सांगितलं. सो चला पुन्हा एकदा गाडी टाकू आणि पुन्हा एकदा पुढच्या दिशेला. आकाश भाई अपना फुलटो राइड कर रहा है एकदम झकास. मांडवा येथे जेटी आहे, तिथून आता आम्ही परत गाडी टाकू आणि मग पुढच्या स्टॉपला उतरू. मस्त प्रवास चालू आहे आणि हा जो बोटीतून गाडी टाकायचा जो हे अनुभव आहे तो खूप भारी आहे. आम्ही पहिल्यांदा काल टाकली आणि आता दुसऱ्यांदा, तर 2 मिनिटावरतीच अंतरावरती आहे त्याने सांगितलं. सो चला पुन्हा एकदा गाडी टाकू आणि पुन्हा एकदा पुढच्या दिशेला. आकाश भाई अपना फुलटो राइड कर रहा है एकदम झकास. मच्छी आली वाटतं बोटीवरून. मच्छी उतरवण्याचा काम चालू आहे. हे बघ सुकी मच्छी, बघ कशी सुकी मच्छी टाकली बघा, मांदेली. ओहो क्या नजारा है. पोचलो आपण बागमांडवी येथे, इथून खाली गाडी टाकायची आहे. इथून गाड्या टाकल्या जातात मला असं वाटतं. या सगळ्या रिवर्स गाड्या लागतात इथं. टमटम. हे बघा इथून मंडणगड ना. नाही मंडणगडला जाऊच नका, केलशी फाट्यावर जा. केलशी फाटा. केलशी फाटा इथं जवळच आहे. ओके, इथून केलशी फाटा, तिथून या इथं आहे तो बघा दिसतंय तिकडेच तो केलशी फाटा आहे. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तिथून केलशी फाट्यावरनं हरणाई मार्गी इथं जा, आपल्या दापोलीत जा. दापोली. हा, दापोलीवरनं केलसकर फाट्यावरनं काहीतरी जवळ आहे तिथं फेरीबोट. ते तो तिथं सांगितलं ना फेरीबोटला कुठे जायचं आहे. तो ठिकाण कोणता फेरीबोटचा? फेरीबोटचं तेवढं तिथं पण असं लिहिलेलं काय माझ्या लक्षात नाही. तिथं कोणाला पण विचारलात ना तरी सांगेल ना त्या फेरीबोटला जायचं आहे मला. ओके चालेल. आणि मग तिथून पलीकडे गेलात ना
कमी एकदम शॉर्टकट झाला. आणि तिथं पण कुठं परीकला अजून जयगडची पण आहे. असं हा म्हणजे तिकडे पण शॉर्टकट गेलात ना, म्हणजे तिथनं पण तिथं शॉर्टकट म्हणजे तिथंच झालं एकदम. असं. नाही तर असं लांबून भरपूर लांब पडलं. चला मंडळी, फेरी बोट आली आहे शांतदुर्गा. इकडनं गाड्या इकडं उतरतील आणि आम्ही परत इकडनं त्या साईडला जाऊ गाडी घेऊन. जागच येते 5 मिनिटात. पब्लिक आलेली आहे त्या साईडनं. या साईडला गाड्या उतरत आहेत, गाड्या निघत आहेत फटाफट फटाफट. चला आता आपण आपली गाडी टाकूया त्या बोटीमध्ये आणि त्या साईडला जाऊया. दादानी माहिती सांगितली आम्हाला पुढे जायची कसं, त्या हिशोबाने आम्ही बघू, ट्राय करतोय पुढे जायचं. तर मी जेट्टीत गाडी टाकतोय. चला मंडळी, जेट्टीमधून आम्ही गाडी बाहेर काढलेली आहे आणि आम्ही चालू आता पुढच्या दिशेला. केळशीवरून पुन्हा आम्हाला दाभोलला जायचं आहे आणि दाभोलवरून परत जेट्टी पकडायची आहे आणि तिकडनं त्या साईडला. चला आपण रस्ता चांगला आहे जायला. मला असं वाटतं धबधब्याचा स्पॉट होता एक नंबर. बसलेत कपडे धुवायला तिथे, चादरी वगैरे धुत आहेत. मस्त स्पॉट होता. आमच्याकडे चपात्या उरल्या होत्या कालच्या, सो आम्ही विचार केला की ते कुठेतरी गाई वगैरे बैल वगैरे दिसतील तर आपण त्यांना खाऊ घालू त्या. बघा मंडळी, आवर्जून खाता आहेत त्या चपात्या. चला मंडळी, त्यांनी चपात्या खाल्ल्यात. मंडळी नजारा बघा, नजारा सुंदर आहे. गाडी गाडीमध्ये चला आम्ही थोडी चौकशी केली. मांडवळीवरून टर्न आहे, ब्रेस सोडल्यानंतर तिथून लेफ्ट मारून दौंडी वगैरे ते तसं करून जायचं आहे. तर शॉर्टकट आहे. आम्ही शॉर्टकट टर्न मारलेला आहे. दौडी भिमडी काहीतरी गाव आहेत, त्यांच्या इथून हा रस्ता जातो आणि तिथून दापोली शॉर्टकट आहे. सो आम्ही जो पहिला लोकेशन टाकला होता तो थोडा चेंज केला आम्ही त्याच्यात. वरून हा राईड मारला मी. हा शॉर्टकट दाखवत आहे. किलोमीटर पण कमी आहे, टायमिंग पण कमी दाखवत आहे. चला बघूया कसं आहे रस्ता. रस्ता थोडा खराब आहे.
घर आपला पाहिजे या हिशोबाने गाव डेव्हलप करायला घेतलेलं आहे सगळ्यांनी. चांगलं आहे. चला मंडळी, हरिहरेश्वरला चालू आहे आणि बघा ना रोडच्या साईडने कसली नदी वाहते, एक नंबर. आणि जेव्हा पाऊस खूप असेल त्यावेळेला या नदीचं लोकेशन काय असेल, एक नंबर व्ह्यू आहे आणि जबरदस्त मजा येते राईड करायला. भरपूर वेळानंतर लाल परी दिसली, जी काही कोकणातली फेमस गाडी आहे लाल परी. दुपारचं जेवण आम्ही जेवायला बसलोय. या जेवायला वेज थाली खायला. आज सोमवार आहे, मस्त दर्शन घेतले आणि व्हेज आज संध्याकाळ पण व्हेज. त्याला आमरस घेतला. आज आमरस आहे. बरेच दिवसात सीझन संपल्यानंतर आज आमरस खायला भेटतोय. चला मंडळी, आम्ही एक ठिकाणी थांबलो आहे, मंदिरा ठिकाणी. आणि मंदिराच्या मूर्ती बघू शकाल तुम्ही. इथे खूप मोठी मूर्ती आहे हनुमानांची. बघा हनुमानाची मूर्ती आहे. आम्ही थांबलो, थोडा रेस्ट घेतला आणि आता निघतोय. कोकणात येणार आणि आपण पाणी नाही मिळणार असं होईल का? पाणी आलाय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहेत आणि गाडी चालवायला एवढी मजा येते ना की सांगून सोय नाही. लोकेशन एवढे भारी भारी बघायला मिळत आहेत, त्याच्यातच मन प्रसन्न होऊन जातो आणि ड्रायव्हिंग करायला खूप सारी मजा येते. इथे शाळेची मुलं गाडीतून हात करतायत. शाळेत व्हॅन मधून जायचे यांचे दिवस खूप चांगले आहेत, कारण आपण पायी चालत होतो शाळेत जायला. सकाराम शेठला भरपूर लांब चालत जायला लागत होतं आम्हाला, आणि ही पोरं गाड्यांनी जात आहेत. खूप बरं वाटतंय त्यांचा पुढचा प्रवास बघून. चांगले शिका. चला मंडळी, आम्ही दाभोळला पोचलोय फेरीबोटीच्या इथे. ते लोक जेवण करतायत. फेरीबोट इथून 1:35 आहे आणि आता आम्ही जरा आईस्क्रीमचा आस्वाद घेतो. आईस्क्रीम पिघलने लगा है अमेरिकन नट्स, वन अँड ओनली फेवरेट. चला दाभोळवरून आता फेरीबोटीमध्ये गाडी टाकतोय. हे भाऊ आहेत ना उभे, हे गाडीबद्दल चौकशी करत होते. गाडी खूप छान दिसते बरोबर, कारण सगळ्यांनाच गाडी आवडते आणि प्रत्येक जण गाडीला वळून वळून बघत होता. चला आता आपण जेट्टी मध्ये गाडी टाकली आहे, आकाशने सुद्धा गाडी चढवली आहे आणि आता आम्ही जातो पुढच्या दिशेला. जेट्टी मधून गाडी बाहेर काढली आहे. हे बघा माकडं कशी धावत आहेत रस्त्याच्या बाजूला. आणि इथून आता आम्ही लेफ्ट टर्न मारून पुढे जाणार आहे, कारण हा सरळ रस्ता आपल्याला गणपतीपुळेच्या दिशेने नेणार आहे. तर चला मंडळी, बघा गाया बैल रस्त्याच्या मध्ये येतात, कारण कोकण आहे आणि इकडे गुरं सगळी मोकळी निवांत सोडलेली असतात. आणि तुम्ही लोकेशन बघा ना, साईडला ऑफ रोडिंग चालू झालेली आहे. ऑफ रोडिंग पूर्ण जवळजवळ सगळ्याच गोष्टी केल्या. ऑफ रोडिंग केली, चांगल्या रोडवरती गाडी चालवली, नदीमधून गाडी आम्ही दुसऱ्या जेटी मधून टाकून दुसऱ्या साईडला सुद्धा नेली. सगळ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या या ट्रिप मध्ये. तर तुम्हालाही जरा अनुभवायचा असेल तर कोस्टल रोडला तुम्ही नक्की विजिट करा, जे की अलिबाग वरून चालू होतं रत्नागिरीपर्यंत. तर हा रस्ता पुढे संपणार आहे आणि समोर व्ह्यू बघा ना, खड्ड्यातून व्यवस्था. कशी तरी गाडी काढली बाहेर, फुल एकदम ऑफ रोडिंग झाली आमची. मजा आली ऑफ रोडिंग करायला पण. गाडी नुसती तर उडते. आता हा लागेल बघा म्हणजे समोर चांगला रोड आणि व्ह्यू बघा ना तुम्ही राईट साईडला. व्ह्यू बघा, समुद्र किनारा आणि त्या लाटा, खूपच भारी व्ह्यू आहे. अच्छा, गाडी बघा ना कसली पळते आपली. नंबर काय किनारा आहे. चला मंडळी, सेकंड फ्युल अप करायला घेतला आम्ही, कारण पहिल्या फ्युल अप मध्ये गाडी भरपूर चालली, 300च्या वरती चालली
आणि सेकंड फ्युएल अप करायला घेतलाय. सेकंड फ्युएल अप आता कितीपर्यंत होतं बघूया. साधारण 970 रुपयाचा फ्युएल अप केलेला आहे सेकंड. आणि आता आपण इथून जयगडच्या दिशेने म्हणजे बोटीमधून जयगड त्या साईडला जाणार आहे आपली गाडी घेऊन. चौथ्यांदा आम्ही जेटी मध्ये गाडी टाकतोय आणि ही गाडी आपल्याला जयगडला नेईल. देवगड जयगड त्या साईडला. चला म्हणजे गाडी आता आपण जेटी मध्ये टाकूया. जेटी लागली आहे. गाडी जेटीत टाकून त्या पलीकडे नेऊया. दृश्य बघा ना, खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांची कामं चालू आहेत समुद्रामध्ये सुद्धा. तर गाडी चढली आपली वरती. साईडला पार्क करूया आपण. पाऊस पण चालूच आहे. गाडी खूप जड जाते रिवर्स खेचायला. जयगड वरून गाडी आम्ही तवसळा आणली आहे आणि आता इथून गणपतीपुळे एक साधारण 25 किलोमीटरच्या अंतरावर. बॅगला कवर असल्यामुळे बॅग वाचली आपली. तर वयानं काम झाला. जाम जोराचा पाऊस पडतो. बॅगला कवर असल्यामुळे बॅग वाचली आपली. तर वयानं काम झाला. जाम जोरात पाऊस पडला. चला तोपर्यंत बोलतो चहा पिऊन घेऊ आम्ही. चहा पितो इकडं. कुठला गडार्थ गणपतीपुळेला 5 किलोमीटर बाकी असताना पाऊस आला एवढं जोराचा. गणपती मंदिरात आलो आहे. गणपतीपुळेला बराचसा लांबचा प्रवास केला आहे आता. मंदिरात चाललो आहे. मंदिराच्या इथे बघा पाणी भरलं खाली. मंदिरात जाऊया. मंडळी आपलं आवडीचं ठिकाण गणपतीपुळे. माझं तर सर्वात आवडीचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. इथे आल्यानंतर जो एकांत सुख मिळतो ना तो खूपच असतो. आणि खूप छान दर्शन झालं. मंदिरात ध्यानाचं सुद्धा बसलो आणि खूप बरं वाटतंय. गुड मॉर्निंग. शुभरात्री. आम्ही इथे रूम घेतला होता गणपतीपुळेला. आता चाललं दर्शन मला. आकाश पण रेडी आहे. दरवाजाला लॉक लावते. चला तर भेटूया मंदिराजवळ. कारण सगळ्या आवडीचं ठिकाण. आकाश पण फर्स्ट टाईम येतं आहे. आकाश हरिहरेश्वरला पण फर्स्ट टाईम आला होता. सो त्याचंही दर्शन घ्यायचा योग आला फर्स्ट टाईम. आज गणपतीपुळेला सुद्धा तो फर्स्ट टाईम दर्शन घेणार आहे. तर चला मंडळी. करता लॉन्च हा आपला रूम होता आणि इथून मंदिर जास्त लांब नाही आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो आम्ही चालतच चाललो मंडळी. आम्ही ते संस्थान श्री देव गणपतीपुळेला आलो आहे. चला मंडळी. समोर आहे गणपती बाप्पांचं मंदिर आणि सगळे रेल्वे मंत्री आलेले तिकडे. माटुंगा रेल्वे स्टेशनचे रेल्वे मंत्री सगळे आलेले आहेत. चला मंडळी. रात्री सुद्धा आम्ही दर्शन घेतलं होतं आणि आत्ता सुद्धा दर्शनाला चाललं आहे. इथे दर्शन दिवसातून 2 वेळा घ्या 3 वेळा घ्या कमीच पडतं. कारण वातावरण असं प्रसन्न आहे इथे. यायला खूप इच्छा असते नेहमीच की नेहमी यावं. पहिलं आम्ही जयदीप आम्ही जरा पहिला महिन्यातून 2-1 वेळा तरी यायचो. कमीत कमी 1 वेळा तरी यायचोच महिन्यातून. आता थोडं कमी झालं त्याच्यामुळे येतो रेग्युलर.
जेव्हा जमेल तसं. मंडळी दर्शन झालंय आणि मी प्रसाद जरा फोडायला घेतलाय. नारळ फोडताना खूप कस लागतोय. चला गणपती बाप्पा मोरया. चला म्हणजे नारळ फुटलेले आहे आणि आकाशचा नारळ यावर्षी आपण लग्नाने यावर्षी आकाशचं लग्न पण लावून येणार नाही. मंडळी थेंबथेंब पाऊस चालू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल गणपतीपुळे वन अँड ओनली फेवरेट. माझ्या आवडतीचा तर खूप हा सगळ्यात आवडतीचा ठिकाण आहे माझा गणपतीपुळे. आणि इथे आल्यानंतर खूप शांत प्रसन्न वाटतं. आत्ता सुद्धा वाटतंय आणि दरवर्षी जेव्हा दरवेळी येतो त्यावेळेला सुद्धा वाटतंय. तुम्ही बघा गणपतीपुळे आणि मंदिरासमोर जो किनारा आहे ना खूपच सुंदर आहे. हा किनारा आहे मंदिरासमोरचा. खूप मोठी किनारपट्टी आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. जवळजवळ 450 किलोमीटरची. हा आणि पाणी इथे पाणी खूप सुंदर आहे, छान आहे, साफ आहे. कुठं दिसतं रे बा. मंडळी समोर बघा मंदिराच्या समोरासमोर इंद्रधनुष्य आलेलं आहे. किती सुंदर वातावरण आहे. सुंदर मामा की जय. चला मंडळी थालीपीठ खायला या. मिसळ घेतली एका बाजूला थालीपीठ घेतलं. आकाश फर्स्ट टाइमच थालीपीठ खातोय. बघूया तो पण फर्स्ट टाइम तो पण गणपतीपुळेला खातोय. आपल्या इथे डोंबिवलीला तरीमध्ये भेटतो तिथे पण छान असतो. तिथे असं नसतं, थोडं वेगळं असतं. इथे टेस्ट करूया चला. मंडळी बघा गणपतीपुळेचा समुद्र किनारा अतिशय साफ आहे. आम्ही काल ती डोंगरी दिसते त्या डोंगरीच्या पाठीमागून आम्ही तसा ड्रायव्हिंग करून आलो. फुल फोटोशूट इकडं चला मंडळी फायनली गणपती दर्शन शेवटचं इथून आता आम्ही निघालो आहे मार्लेश्वरला.